धामणगाव रेल्वे तालुका कृषी अधिकारी कार्यालय नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण सोहळा व शेतकरी मेळावा संपन्न। ज्या पद्धतीने प्रशस्त या इमारतीचे स्वरूप आहे त्याच पद्धतीने अधिकाऱ्यांनी तत्परतेने शेतकऱ्यांची कामे करावी। आमदार प्रताप अडसळ। धामणगाव रेल्वे येथील कृषी अधिकारी कार्यालय नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण सोहळा व शेतकरी मेळावा शनिवार तहसील कार्यालय सभागृह धामणगाव रेल्वे येथे आमदार प्रतापदादा अडसळ यांच्या हस्ते संपन्न झाला। धामणगाव रेल्वे येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा आमदार प्रताप अडसळ यांच्या शुभ हस्ते मोठ्या थाटात पार पडला। यावेळी तहसीलदार अभय घोरपडे, तालुका कृषी अधिकारी गजाननजी राऊत व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते। उद्घाटन प्रसंगी आमदार प्रताप अडसळ यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले। आज कृषी कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आज कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी मेळावा संपन्न झाला। यामध्ये सध्याची पिकांची स्थिती आणि भविष्यात आता तूर आहे, कपासी आहे किंवा इतरही हरभरा वगैरे जो भविष्यात होणार आहे त्यामधून काय आपल्याला सुधारणा करून किंवा काही करून शेतकऱ्यांचं नुकसान कमीत कमी कसं होईल या संदर्भातलं मार्गदर्शन इथं करण्यात आलं। अनेक प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला, त्यांचंही मार्गदर्शन घेण्यात आलं आणि अत्यंत चांगलं मार्गदर्शन आपले प्रगतिशील शेतकरी सतीश भाऊ आहे त्यांनी केलं। त्या माध्यमातून थोडा पिकांमध्ये जर बदल केला तर निश्चितपणे चांगला लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो हे त्यांनी स्वतः प्रयोग करून सिद्ध सुद्धा करून दाखवलं। मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचं उत्पन्न त्यांनी एका एकरामधून घेतलेलं आहे। त्यामुळे या पद्धतीनं मी शेतकऱ्यांनाही आवाहन करतो की असे जे आपले शेतकरी आहेत विभागातले त्यांच्या शेतावर जाऊन पाहणी करून त्यांच्या अनुभवाचा लाभ घेऊन हे जे होणारं सातत्याचं नुकसान आहे हे टाळण्याची अत्यंत आवश्यकता आहे। त्या दृष्टीनं ह्या मार्गदर्शनाचा आणि अनुभवाचा लाभ त्यांनी घ्यावा। शासन सदैव त्यांच्या पाठीशी आहेच। आता अतिवृष्टीमुळे जे काही सोयाबीनचं नुकसान झालं त्या संदर्भातले सर्व संपूर्ण होऊन शासनाकडे अहवाल गेलेला आहे आणि त्या माध्यमातून शासनाकडून लवकरच मदत जाहीर होईल आणि त्याचा लाभही मिळणं सुरू होईल। कपाशीच्या बाबतीत आणि संत्र्याच्या बाबतीत मी पत्रव्यवहार केलेला आहे, त्या संदर्भातही लवकरच काही ना काही निर्णय होईल असं मी या प्रसंगी आश्वस्त करतो। धन्यवाद। मी तालुका कृषी अधिकारी श्री गजानन राऊत, धामणगाव रेल्वे। आज तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची नूतन इमारत आपल्याला मिळालेली आहे। धामणगाव रेल्वे तालुक्यासाठी आज रोजीपर्यंत इमारतच नव्हती, म्हणजे ते जुनाट इमारतीत आपलं ऑफिस होतं। आज माननीय आमदार साहेब प्रतापदादा अडसळ यांच्या प्रयत्नातून आपल्याला एक नवीन इमारत उपलब्ध झालेली आहे। या इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी आपले धन्यवाद मानतो।